मनसेच्या विद्यार्थी सेनेचा आज 19वा वर्धापन दिन आणि याच दिनानिमित्त कर्जतमध्ये विद्यार्थी सेनेचं शिबिर आयोजित केलं गेलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे विद्यार्थ्यांना या शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत। राज ठाकरे कार्यकर्त्यांना नेमका काय कानमंत्र देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या। खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं, कारण एकंदर पाहिलं गेलं तर प्रशिक्षण शिबिर म्हणताय आणि एकंदर पाहिलं गेलं तर वर्धापन दिन पण आहे, तिथं पण एक शिबिर सुरू आहे, तर ॲक्शन मोडवर सगळं प्लॅनिंग सुरू आहे का, काय सांगायला? मी एकच गोष्ट सांगतो याच्यामध्ये की आपलं हे प्रशिक्षण शिबिर आहे, हा एक प्रोसेस आहे पक्षाचा। असं नाही की आज महानगरपालिकेच्या तोंडावरच हे करण्यात येते किंवा नुसता वर्धापन दिवस आहे म्हणून तिथे विद्यार्थी, हा कम्प्लीट प्रोसेस आहे आणि वर्षानुवर्ष ह्या गोष्टी सुरू आहेत। आज त्याला वैशिष्ट्य येते कारण की पश्चिम उपनगरातलं दहिसरपासून ते वांद्रेपर्यंत हा संपूर्ण शिबिर होतं आणि त्याला स्वतः राजसाहेब उपस्थिती लावतात, ते येत आहेत म्हणून कार्यकर्त्यांमध्ये त्याची उत्सुकता आहे। अनेक प्रशासकीय प्रश्न कशा प्रकारे सोडवले जावे याचंही सांगोपान एक इथे काही तज्ज्ञ मंडळी इथे मार्गदर्शन करतील आणि याच पद्धतीने आणि पण सगळ्यात महत्त्वाची जी उत्सुकता आहे ती सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे अगदी जी उत्सुकता लागली की नक्की काय बोलणार, नक्की कोणत्या, कारण आता ते 4 तारखेलाही बोलणार आहेत, त्यामुळे ही उत्सुकता 100% आहे कार्यकर्त्यांमध्ये। एकंदर पाहिलं गेलं जसं म्हटलं की वांद्रा ते दहिसरचा भाग आहे, कुठे ना कुठे कार्यकर्ते पण एकत्र भेटतात का, हे भेटणं खूप महत्त्वाचं आहे का या शिबिरानिमित्तानं? कार्यकर्ते आमचे नेहमीच एकत्र भेटतात, कार्यकर्ते एकत्र भेटतात म्हणून समाजातल्या चांगल्या वाईट घटनेवर आम्ही पहिली प्रतिक्रिया देतो। बॉससोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।